मी सौ तुलसी सचिन बोर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही एकदम शांततेत प्रचार आमचा चाललेला आहे. घर टू घर आम्ही जात आहोत, सगळ्यांची भेट घेत आहोत, कुणाच्या काही समस्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि एक विश्वास दिलेला आहे की जर परत आम्हाला संधी तुम्ही दिली की त्याचं नक्कीच आम्ही निवारण करूया. गाडीचे फ्लेक्स देखील उतरवलेले आहेत. हो. बोंगी पण तुम्ही खाली उतरवलेले आहे. तेच एकदम साध्या पद्धतीने आम्हाला करायचं आहे हे सगळं, कारण दादा हा कामाचा माणूस होता आणि आम्हाला आमचं काम थांबवायचं नाहीये. त्यांचं स्वप्न आम्हाला कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचं आहे. आता तुम्ही सानेमाळ या ठिकाणी फिरताय, या ठिकाणी कोणकोणत्या समस्या आहेत? रस्त्याच्याच जास्त करून समस्या आहे. मगाशी आम्ही वरपेमाळा पण गेलो होतो, तिथेही रस्त्याची समस्या होत्या, पण ते अंतर्गत वादामुळे रखडले गेलेले. निधी तक्रार नाहीये. त्यांचं फक्त म्हणणं हेच आहे की जसे तुम्ही मागच्या पंचवार्षिक आमच्या बरोबर होते, दोघीही, उषाताई असो मी असो, तेही पुढच्या पंचवार्षिक सुद्धा आमच्या बरोबर ठामपणे राहा, असंच ते आम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी. तेच आव्हान तारीख चेंज झालेली आहे. हो, तेच सगळ्यांना विनंती, कळकळीची विनंती आहे. आता 5 तारीख होती, 5 तारीख आधी होती, आता 7 तारीख म्हणजे शनिवार मतदान आहे. तर मी सर्वांना कळकळीची विनंती करते की येत्या 7 तारखेला मला जिल्हा परिषदेसाठी आणि उषाताई रमेश कानडे यांना पंचायत समितीसाठी घड्याळाच्या चित्रासमोरचं बटन दाबून दादांना श्रद्धांजली देण्याचा हा एक मार्ग आहे आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्ही दादांना श्रद्धांजली ह्या मार्गातून देणार आहात.